क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. यवतमाळ आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. आशा सेविकांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. तसेच त्यांच्या नियमित कामाचा मोबदला ऑक्टोबरपासून थकीत आहे. त्यामुळे या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सोमवारी दिनांक 23 रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आलाय. शहीद ए आझम भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधून हा मोर्चा आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात काढण्यात आला. जिल्हा परिषद मार्गे संविधान चौक, नेताजी मार्केट, दत्त चौक, बसस्थानक चौकातून आर्णी रोड मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे यांनी केले. आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांचे निवेदन सीईओ मंदार पत्की यांचे मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, नगर विकास मंत्री यांना पाठविण्यात आले. त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.